जय मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांचे मला सारखे ते पीडीएफ पाठवून आणि सारखे कॉल येत आहेत. तर मित्रांनो, लक्ष द्या. वनरक्षक भरती संदर्भात मी वेळोवेळी माहिती दिलेली. इथून मागे जे कोणी व्हिडिओ पाहत असेल तर मागचं माझं चॅनल बघा. वनरक्षक भरती संदर्भात 450 प्लस व्हिडिओ फक्त वनरक्षक भरती संदर्भात आहे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी मानतात आणि बरोबर आहे. मीही माझ्या विद्यार्थ्यांना कधीच फसवणार नाही, चुकीची माहिती कधीच देणार नाही. जेव्हा सत्य माहिती असेल, काही अपडेट असेल तरच मी व्हिडिओ टाकेन. आणि आता माझा जो मी कमेंटमध्ये बघणार की विद्यार्थी बघा किती माझ्या व्हिडिओची वाट बघत होते की सर ही जी आताची जी पीडीएफ आलेली ती पीडीएफ खरी आहे की खोटी आहे, ती माहितीसाठी मला विद्यार्थी सारखे कॉल करतायत. तर मित्रांनो, सर्वात पहिले समजून सांगतो, यस, वनरक्षक भरतीची चालू झालेली वनरक्षक भरती लवकरात लवकर येणार आहे. तर मुद्दे पहिले समजून घ्या. आजची पीडीएफ काय आहे आणि ही कधी झालेली, 6-7 ला झालेली आणि आता मीटिंग आहे जागा रिक्त संदर्भात. आता खूप मोठी पीडीएफ आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन कोणी पाहिजे तर. बघा काय मुख्य वनसंरक्षक जे आहे, उपरोक्त विषयाच्या अनुसार कळत आहे की अपर प्रधान मुख्य वनरक्षक प्रशासन. आता ही जी मीटिंग आहे ना वनरक्षक भरती संदर्भात, म्हणजे वनरक्षक ज्या डिपार्टमेंटमध्ये काय काय चालू आहे, पद किती रिक्त आहेत, कशा पद्धतीने काय, बऱ्याच वनवृत्तांनी माहिती दिलेली नाही. तर ही जी मीटिंग आहे का 16/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. म्हणजे सर या मीटिंगचा अर्थ आम्हाला समजून सांगा बरं. ग्रामीण भागातून व्हिडिओ बघतायत त्यांना बिचारांना पीडीएफ नाही समजत, पीडीएफ वाचल्यावर बी कळणार नाही. तर याचा अर्थ बघा तुम्हाला काय आहे पुढे. विषय बघा काय, विषय काय ते सर्वात पहिले विषय, पहिलाच विषय काय, वनरक्षक भरती प्रक्रिया 2026 अनुषंगाने मागणी पत्र या कार्यालयात सादर करणे. मग इकडे बघा ती, कारण की सद्यस्थिती आपल्याजवळ ह्या 27/3/2025 तिथेपर्यंत अजून तेव्हा त्यांच्याकडे सध्या आता 26 चालू आहे. म्हणजे आतापर्यंत वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहेत, कशा पद्धतीने किती काय असते, तर बघा किती विभागानुसार आहेत. तर बघा सर्व वनवृत्त म्हटलेले आहे. आणि मग दुसरं बघा, दुसरं हे पण दिलेलं आहे सर्वेक्षक म्हणून, लेखापाल म्हणून. इकडे बघा लक्ष द्या, गट लिपिक एक्झाम. त्याच्यानंतर बघा इथं बारमाही जे रोजंदारी मजूर असतील, मजूर त्यांच्याबद्दल सुद्धा सर्व क्लिअर या व्हिडिओमध्ये त्याच्या मागणी पत्रामध्ये मागितलेलं आहे. त्यात तुम्ही बघा दादांनो, सर्व समजून सांगतो तुम्हाला या कशा पद्धतीने ही पीडीएफ तुम्हाला ती पण कळेल. तर अजून तुम्हाला एक शेवटचा एक तक्ता मला दाखवायचा आहे. सर कोणत्या कोणत्या जागा निघण्याची शक्यता आहे यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे. तर मित्रांनो बघा लक्ष द्या, हे बघा असा तक्ता त्यांना भरून द्यायचं. वनवृत्ताचं नाव, पदाचे नाव, मंजूर पदे, भरलेली पदे, हे टोटल सांगायचे हे वनवृत्तांना. आणि कोणी कोणी माहिती अप्राप्त आहे, अजून त्यांनी माहितीच दिली नाही. तर मित्रांनो लक्ष द्या, चंद्रपूरची माहिती अप्राप्त आहे, गडचिरोलीची माहिती, यवतमाळ, संभाजीनगर, नगर, धुळे यांची माहिती अजून त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. यांना लवकरात लवकर आता मीटिंग मध्ये विचारलं जाईल तुम्ही केव्हा देणार आम्हाला माहिती. मग त्यानंतर बाबांनो इकडे बघा, ह्याच पद्धतीने त्यांना तक्ता भरून द्यायचा आहे हा. मग इथं बघा यांनी अजून ही माहिती आपल्याला ते दिली नाही, अप्राप्त माहिती आहे. मग इकडे बघा येच बिंदू, बघा हा बिंदू नामावली हा शब्द तुम्ही ऐकला असेल बघा. म्हणजे बिंदू नामावली म्हणजे इथे बघा इथे काय काय. आता मला माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात पहिले महत्वाचं काय, हा तक्ता दिसतोय का तुम्हाला, हा तक्ता त्यांना भरून द्यायचा आहे. बघा भावांनो, हा तक्ता भरून द्यायचा आहे त्यांना, कशा पद्धतीने किती जागा कुठे रिक्त आहेत. मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणार. म्हणजे मला की नाही तुम्हाला ते दाखवायचं होतं. ड्रायव्हरच्या पण जागा आहेत इथं, ड्रायव्हरच्या पण जागा निघणार आहेत. ज्यांच्याकडे लायसन आहे तर त्यांनी तुम्ही तयारीत राहा. ज्यांच्याकडे लायसन वगैरे आहे तर तुम्ही तयारीत राहा. कोणते कोणते मुद्दे तुम्हाला मला ते समजून सांगायचे आहे की माझ्या विद्यार्थ्यांसाठी. बाबांनो थांबा, काळजी करू नका. कारण की जे बी तुम्ही प्रॅक्टिस बघा, आणि आता जो प्रॅक्टिस मध्ये त्याच काम होईल. अजून मी सांगतो, मी अजून मी तुम्ही मागे बोलत गेलो तो की याचं ड्रायव्हर वगैरे पण त्याच्यात बी आहे. ते तुम्हाला ते आता मी ते पीडीएफ अजून मी सांगतो, महाराष्ट्रातील जो बी अजून मी म्हटलं असेल भरती पडत नाही, भरती पडत नाही, अचानक भरती आल्यावर तुझी धावपळ होणार आहे. माझ्याकडे विद्यार्थी एक एक 1.5 वर्षापासून प्रॅक्टिस करतायत. 40 मार्काचा पेपर होता, 30 मार्काचा पेपर होता. खोटा पटत असेल तर माझ्या इथं ऑफलाईन यायचं, विद्यार्थ्याशी बोलून घ्यायचा. ज्यांचा 40 मार्काचा पेपर होता आज त्यांचा विद्यार्थ्यांचा 100 मार्काचा पेपर आहे. ज्या विद्यार्थिनीला पळता येत नव्हतं ती आज 3 किलोमीटरचा टाइम एकदम बेस्ट देते. ज्या मुलाला पळता येत नव्हतं 5 किलोमीटरचा टाइम एकदम बेस्ट देतोय. कारण का, कारण की मी त्यांना कायम पॉझिटिव्ह करत आलेलो आहे की मित्रांनो बघा,
कसं आहे, बऱ्याच जण काय होतं, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब साठी एक तुम्ही मी काय म्हणत असो, लाईकही करू नका, शेअर करू नका आणि सबस्क्राईब करू नका. जी माहिती मला पोहोचवायची आहे, प्रामाणिकपणे अख्ख्या महाराष्ट्राला पोहोचवणार. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऐकले ते आता विन राहतील, म्हणजे भरती आल्यावर त्यांना लोड येणार नाही. आणि आता जे जे ज्यांनी कंटाळा केलाय भरती पडू द्या हे करेल, अजून मी सांगतो भरती लवकरात लवकर भरती होणार. हे जे झालं वरती, कारण 3 वर्ष झालेले आहेत, त्यांनाही भरायच्या आहेत जागा. अजून बी जागा हो दादा, दादा जागा हो, अभ्यास कर, कारण की वेळेवर काही होत नाही. 5 किलोमीटर पळणं एवढं सोपं नाही, 3 किलोमीटर पळणं एवढं सोपं नाही. तर म्हणून प्रॅक्टिस खूप करावं लागते. काही अडचण आली तर नक्कीच मला कॉल कर दादा, नक्कीच तुला वेळोवेळी मार्गदर्शन देईल. जे आमचे जुने बांधव आहेत, तर मित्रांनो तुमच्यासाठी खुशखबर आहे, लवकरात लवकर 16 तारखेच्या मीटिंग मध्ये काय मुद्दे होतात ते मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. तर चालेल, समजेल तुम्हाला काय झालं. जे 16 तारखेला मुद्दे होतील ना ते नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकेल, आणि तुम्हाला मी सर्व सांगेल काय काय मुद्द्यांवर डिस्कस झालं ते सर्व आपल्या चॅनलवरती कळेल. ज्याला आपल्या चॅनलवरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्हाला वाटत असेल तर फॉलो करा, नसेल वाटत तर नका फॉलो करू. पण मी वनरक्षक भरती संदर्भात एकदम पलपलची माहिती देणार, आणि माझ्या विद्यार्थ्यांना मागच्या भरतीत जसं मार्गदर्शन केलं या भरतीत पण तसंच मार्गदर्शन करणार आहे. चला मित्रांनो, कमेंट करा, तुम्ही कमेंट करा, तुमचे काही डाऊट असतील तर नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल. कशामध्ये शिक्षण व्यवस्था असते, कसे काय क्वालिफिकेशन लागतं, उंची किती लागतं, नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकर लवकर टाकतो मित्रांनो. चला मग, वनरक्षकचं काही काय एक आनंदाची बातमी आली आहे, आणि त्या आनंदाच्या बातमी म्हणजे माझे बरेच विद्यार्थी पळत होते पण काही दिशा दिसत नव्हती. आता दिशा दिसायला लागली. आता दादा अजून मन लावून अभ्यास करा, मन लावून प्रॅक्टिस करा. परत सांगतो, काही डाऊट असतील ते कमेंट करा मित्रांनो. नक्कीच कमेंट वाचून माझ्या प्रिय विद्यार्थ्यांचे जे डाऊट असतील ते डाऊट मी सॉल्व्ह करेन. चला भेटू पुढच्या वेळी मित्रांनो. जय हिंद.